Hello dear students, welcome again. I am Yogita Patil from PSGP Mandals Junior College, Shahada. So students, today we are going to learn 4.2 To Serve with Love, written by Eustace Edward Ricardo Braithwaite. The writer of this novel is Eustace Edward Ricardo Braithwaite. He was born in 1912 and passed away 2016. He was known as E.R. Braithwaite. He was a Guyanese born British American novelist, writer, teacher, and diplomat, best known for his stories of social conditions and racial discrimination against black people. He was the author of one of the famous 1959 autobiographical novels, To Serve with Love. E.R. Braithwaite was a British American novelist. तर ते ब्रिटिश अमेरिकन नॉवेलिस्ट, कादंबरीकार म्हणून ओळखले जातात, एक रायटर म्हणून ओळखले जातात, लेखक म्हणून. ही वॉज अ टीचर अँड डिप्लोमॅट. ही वॉज बेस्ट नोन फॉर हिज स्टोरीज ऑफ सोशल कंडिशन्स. तर त्यांचे जे काही स्टोरीज आहेत त्या सोशल कंडिशन, सामाजिक परिस्थितीवर आधारित, अँड रेशियल डिस्क्रिमिनेशन अगेन्स्ट ब्लॅक पीपल. त्याचबरोबर वंशवादावर आधारित त्यांचे या स्टोरीज, त्यामुळे ते ओळखले जातात, या नावाने ते ओळखले जातात. ही वॉज द ऑथर ऑफ वन ऑफ द फेमस 1959 ऑटोबायोग्राफिकल नॉवेल्स, टू सर्व विथ लव. त्याचप्रमाणे टू सर्व विथ लव या फेमस ऑटोबायोग्राफिकल नॉवेल्सचे ते लेखक आहेत. ऑटोबायोग्राफिकल नॉवेल म्हणजे काय? आत्मचरित्रात्मक कादंबरी, की जी लेखकाने स्वतः आपल्या जीवनावर लिहिलेली आहे. He also wrote a kind of homecoming about his tour of Africa, A Choice of Straws, a novel set in London, and Reluctant Neighbors, a memoir and treatise about racism. त्याचप्रमाणे अ काइंड ऑफ होमकमिंग ही त्यांच्या आफ्रिकेचं जे काही टूर आहे त्याच्यावर आधारित ही नॉवेल त्यांनी लिहिलेली आहे. अ चॉईस ऑफ स्ट्रॉज ही नॉवेल लंडनमध्ये सेट झालेली आहे. अँड रिलक्टंट नेबर्स, अ मेमर अँड ट्रीटाईज अबाउट रेसिझम, आणि वंशवादावर त्यांनी रिलक्टंट नेबर्स ही नॉवेल लिहिलेली आहे. Braithwaite's numerous writings primarily deal with the difficulties of being an educated black man, a black social worker, a black teacher, and simply a human being who found himself in a set of inhuman circumstances. तर त्यांचं त्या ठिकाणी भरपूर लिखाण त्यांनी केलेलं आहे. जवळजवळ ते त्यांच्या डिफिकल्टीज ऑफ बिंग अन एज्युकेटेड ब्लॅक मॅन, की एक शिक्षित काळा माणूस म्हणून त्यांच्या ज्या काही डिफिकल्टीज होत्या, ज्या समस्या होत्या, त्याच्यावर त्यांनी लिहिलेलं आहे. अ ब्लॅक सोशल वर्कर, अ ब्लॅक टीचर, अँड सिम्पली अ ह्युमन बीइंग who found himself in a set of inhuman circumstances. To Serve with Love is an autobiographical novel. तर ही एक आत्मचरित्रात्मक कादंबरी आहे. The narrator is an engineer, but to make both ends meet, he accepts the job of a teacher in a rough London East End school. The narrator, लेखक इंजिनियर होते, परंतु त्यांनी त्यांचा उदरनिर्वाह चालवण्यासाठी टीचरचा जॉब स्वीकारला. The school is full of troublemaker students who were rejected from other schools for their behavior. आणि या स्कूलमध्ये, या शाळेतले जे काही विद्यार्थी होते ते ट्रबलसम होते, की जे त्यांच्या बिहेवियरमुळे किंवा त्यांच्या वर्तन वागणुकीमुळे त्यांना इतर शाळांमधून काढून टाकण्यात आलेलं होतं. At the beginning, the narrator is ridiculed and bullied by the students, but later his calm demeanor and desire to see them succeed gradually earn him their respect. सुरुवातीला त्यांना या विद्यार्थ्यांकडून खूप त्रास झाला, परंतु त्यांच्या शांत स्वभाव आणि त्या विद्यार्थ्यांना सक्सेसफुल होण्यासाठीची त्यांची जी काही इच्छा होती, त्यामुळे ते पुढे ते सक्सेस झाले आणि त्यांना त्याच मुलांकडून रिस्पेक्ट मिळू लागला. नेक्स्ट, कॅरेक्टर्स. आता इथं मेजर आणि मायनर कॅरेक्टर्स दिलेले आहेत या नॉवेलचे. Major characters: Ricky Braithwaite is a narrator.
जिलियन ब्लॅन्सर्ड, मिसेस डेल इव्हान्स, डेनम, पामेला डेअर अँड मिस्टर फ्लोरियन. ही इज जे त्या ठिकाणी त्या शाळेचे मुख्याध्यापक होते. पुढे त्यानंतर आहे मायनर कॅरेक्टर्स, गौण पात्र. बॉब बेलमॉन्ट, जॅकेलाइन बेंडर, क्लेंटी, सेल्मा ड्र्यू, हॅकमॅन, मॉयरा जोसेफ पामर, युफेमा फिलिप्स, जेन पर्सेल, लॉरेन्स सेल्स, जेस बेलमॉन्ट, बक्ले, जोसी डेव्स, पॅट्रिक फर्नमॅन, टीस जॅक्सन, मोनिका पेज, बार्बेरा पेग, पॉटर, सॅपियानो, थियो बॅटसन, etc. Now look at the page number 179. There is a summary of the novel. To Serve with Love is a work of fiction based on the life of the author. To Serve with Love is a work of fiction based म्हणजे ही नॉव्हेल वर आधारित, त्यांच्या जीवनावर आधारित, स्वतः ऑथर E.R. ब्रेथवेट यांच्या जीवनावर आधारित ही एक आत्मकथन आहे. द मेन कॅरेक्टर E.R. ब्रेथवेट. तर याचे मेन कॅरेक्टर मुख्य पात्र आहे E.R. ब्रेथवेट, स्वतः लेखक. वर्क्स ॲज ॲन इंजिनियर इन ॲन ऑइल रिफायनरी. तर ऑइल रिफायनरीमध्ये त्यांनी इंजिनियर म्हणून काम केलं. ही सर्व इन द रॉयल ब्रिटिश एअरफोर्स इन दी वार. त्यानंतर युद्धामध्ये देखील त्यांनी देशाची त्या ठिकाणी सेवा केली आणि रॉयल ब्रिटिश एअरफोर्समध्ये काम केलं. आफ्टर दी वॉर बिंग अ ब्लॅक पर्सन ही वॉज अनेबल टू फाइंड एम्प्लॉयमेंट. आणि इथूनच लेखकांच्या जीवनातील संघर्षाला खरी सुरुवात होते. आफ्टर दी वॉर बिंग अ ब्लॅक पर्सन ही वॉज अनेबल टू फाइंड एम्प्लॉयमेंट. आणि युद्ध संपल्यानंतर ब्लॅक पर्सन आणि काळे असल्यामुळे त्या ठिकाणी त्यांना काम मिळणं अशक्य झालं होतं, नोकरी मिळणं अशक्य झालं होतं. ॲज अ लास्ट रिसॉर्ट ही अप्लायड इन अ स्कूल टू बिकम अ टीचर. आणि शेवटी एक शेवटचा प्रयत्न म्हणून त्यांनी एका स्कूलमध्ये ॲप्लाय केलं. सरप्रायझिंगली ही is accepted at the Green Slate School in London's East End and is said to teach the senior classes of the school. आणि महत्त्वाचं म्हणजे तिथं त्यांना ॲक्सेप्ट पण करण्यात आलं त्या ग्रीन स्लेट स्कूलमध्ये लंडनच्या ईस्ट एंड. अँड ही इज सेट टू टीच द सिनियर क्लासेस ऑफ द स्कूल. आणि शाळेतले सिनियर क्लासेस किंवा जे काही उच्च वर्ग मोठे वर्ग होते त्यांना शिकवायला त्यांना देण्यात आलं. While reading the novel, we have to understand that the time period in which the story takes place is very important. आणि ही नॉवेल वाचत असताना तिथला जो काही टाईम पिरियड आहे तो जो त्या ठिकाणी या स्टोरीमध्ये घेण्यात आलेला आहे तो समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, याच्या आधी आपण एलिमेंट्स ऑफ नॉवल बघितले, त्याचा टाईम आणि पिरियड आपण सेटिंगमध्ये बघितलं, त्याचं महत्त्व. Braithwaite finds that even though he considers himself British and has served in the Royal Air Force, in the bracket RAF, म्हणजेच रॉयल एअर फोर्स, the English do not consider him to be one of them. आणि ब्रेथवेट लेखकांना हे आढळून आलं, लक्षात आलं की जरी त्यांनी दोही कन्सिडर्स हिमसेल्फ ब्रिटिश, जरी ते स्वतःला ब्रिटिश समजत होते आणि त्यांनी रॉयल एअर फोर्समध्ये काम देखील केलं, परंतु द इंग्लिश डू नॉट कन्सिडर हिम टू वन ऑफ देम. परंतु जे काही इंग्रज लोक होते ते त्यांना त्यांच्यातीलच एक समजत नव्हते. दिस लीड्स ब्रेथवेट टू फील बिटर अबाउट द इंग्लिश अँड कोलोनियलिझम ॲज वेल ॲज अबाउट हिज व्हाईट स्टुडंट्स. आणि त्यामुळेच दिस लीड्स ब्रेथवेट टू फील बिटर अबाउट द इंग्लिश आणि कोलोनियलिझम म्हणजे काय, वसाहतवाद. आणि त्यामुळेच E.R. ब्रेथवेट यांच्या मनात, लेखकांच्या मनात इंग्रजांबद्दल, त्यानंतर वसाहतवादाबद्दल ॲज वेल ॲज अबाउट हिज व्हाईट स्टुडंट आणि त्याचबरोबर त्यांच्या गोऱ्या विद्यार्थ्यांबद्दल मनामध्ये कटुता निर्माण झाली होती. आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघू. थँक्यू.